आणि उत्तम असा फटका षटकार. अनिल देवाडे यांनी एक चांगली दखल घेतलेली आहे या लढतीत की त्यांनी चिकाकडे बघायचं सोडून दिलेलं आहे. ते फक्त बघत आहेत ते ऑफ साइड कडे. अशीच त्यांच्याकडून कामगिरीची अपेक्षा आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे त्यांनी. परत एकदा सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं कमबॅक निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुढचा चेंडू परत एकदा लेगच्या दिशेने भटकलेला चेंडू आणि त्यावर बघूया फलंदाज किती धावा घेतात ते. आणि त्यावर 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज. या 2 धाव्यानंतर संघाच्या धावसंख्येत भर पडून संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 8. या षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते अनिल देवाडे. परत एकदा उत्तम असा मारलेला फटका आणि हा षटकार. अतिशय जबरदस्त अशी त्यांनी मारुती पाटील यांचे म्हणणे जरासे खोटे ठरवत आहेत. तुझी फक्त प्रॅक्टिसला नाटक बाहेर कुठं चालत नाही. पण जरासं ते दाखवून देत आहेत की अभी भी जान है इस ग्राउंड पर. पुढचा चेंडू आणि असा चेंडू वैभव बोरुले. पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल मार्टा संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 15. 14 आले ना. हे 15 रे वाईट टाकला की बिनबाद 15. हो 2 डॉट. एक वाईट रे एक वाईट टाकला की 14 की बंद
बॉल चालू आहे परत एकदा दिशेने गोलंदाजी आणि आपल्या दिशेने चेंडू आणि जवळ कायमचे कट मारतात म्हणून जवळजवळ 3-4 प्लेयर तिथे बसलेले आहेत बांगडा करत की आता बॉल येईल मग येईल. परत एकदा आणि हा तोडी धाव घेण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे त्यांचा. धाव होता पर्यंत उचललेला आहे. काय सांगायला थोडासा गोंधळ कमी करा. मॅच चालू आहे. हाय व्होल्टेज लढत चालू आहे. कृपया बाहेर इथे लढत चालू आहे त्यांची. कृपया जरासं सर्वांचं लक्ष तिकडे वेधण्यात आहे. बॅट लॅगचा इफेक्ट पडू शकतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपले वाद तिकडे तुम्ही बाहेर जाऊन करू शकता. इथे ग्राउंड मध्ये कृपया जरासं गोंधळ करू नका जेणेकरून सर्व खेळाडूंचे तिकडे लक्ष जाईल आणि सामन्याला विलंब होईल असे काही वर्तन करू नका इथे कृपया. 2 बाकी 2 तुम्ही 2 आहेत रे बाबा. सांगाल की मी येत नाही खरं ना तुमचं. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि रॉयल मराठा संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 21. जरासं भगवान बोलल्याने विनंती की त्यांनी आपला संघ घेऊन जरासं स्टेजच्या पाठीमागे यायचा कृपया. अरे या भांडणात आम्हाला समजायला जरासं पाठीमागे आपण कमिटी मेंबर्स आहात. आपण याचे भान ठेवा काय झालं कृपया. संख्यात 1 बॉल टाकला ते डॉट आहे. परत एकदा दिशेने गोलंदाजी भाऊ बोरले यांच्याकडून आणि हा वाईट चेंडू. सुंदर असा कमबॅक आणि ओव्हरची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल मराठा संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 22. यानंतर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येते ते संजय मोरबाई. त्यांचा सामना करतील ते अनिल देवाळे. गावात सुंदर असा मारलेला फटका आणि षटका. अनिल देवाळे यांनी प्रॅक्टिसची दिशा बदललेली आहे. परत एकदा कुटुंब फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाईच्या 4 धावा. कीपरकडून मिसफील्ड. बाईच्या 4 धावा. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना की
आपण ग्रुपमध्ये टॉपला जाण्यासाठीचा हा सामना, अतिशय रंगतदार असा सामना. परत एकदा लेगच्या दिशेने टोलवला चेंडू आणि त्यावर सरपटी कॅच गेलेला आहे. 51 रुपये त्यांना देण्यात येतील. फक्त त्यांनी वरचे 50 पैसे सुट्टी घेऊन यायचे. त्यांना 51 रुपये रोख दिले जातील. त्यांनी सरपटी कॅच घेतलेला आहे बाउंड्रीवरती. किती झाला बघ 2 वर 3 वर. परत एकदा सुंदर असं कमबॅक संजय मोरबाई यांच्याकडून. एक जाणीमानी अनुभवी गोलंदाज संजय मोरबाई. हे बॉल द्या नाही तर बघितली फोटो नाही व्हिडिओ हे नाही जाऊन हे नको बस हे नको जाऊन अतिशय महागड्या असं षटक टाकत आहेत संजय मोरबाई. आणि 3 रन. 3 रन. मोबाईल ठेवून गेले. 3 का शॉर्ट आहे का? एक शॉर्ट आहे का विचार? एक शॉट आहे का? काय झालं विचार की? हे ना 4 रन का 3 रन ते विचार. ते बाकी 4 धावा की 3 धावा? एक शॉट 3 धावा. ठीक आहे. पाऊंड 39 झाला 2 वर 5 बॉल. ओके. आणि देवस्पोर्टचा संघ बहिरेवाडी म्हणजे कुठं जाणार नाही पण बहिरेवाडीच्या दिशेने जात आहे. नेमके कुठं जाणार हे पांडू देवाडे यांनाच माहीत असेल. बॉल झाले 5 बॉल. त्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. त्याचा सामना करतील ते अनिल देवाडे. सुंदर असा चेंडू निर्धाव पद्धतीचा. आणि 3 षटकानंतर रॉयल मराठा संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 39. 3 ड्रिंक्स ब्रेक घ्या अंपायर आणि जरासं लवकरच सामन्याला सुरुवात करा. दुसऱ्या इनिंगला बॅड लाईटचा त्रास होणे याची दक्षता ही रॉयल मराठा संघाने घ्यायची आहे. तुम्ही रोज प्रॅक्टिसला येता आणि जवळ तुम्हाला माहिती आहे किती वाजता अंधार पडतो ते. त्यामुळे आपण जरासं लवकरात लवकर सामना खेळून सहकार्य करायचं आहे. आणि उद्या ठीक 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तरच उद्या आपल्या मॅचेस पूर्ण होतील. याचे सर्व खेळाडूंनी म्हणजे जे सेमीफायनल क्वालिफायर मध्ये जे संघ गेलेले आहेत त्यांनी तरी कृपया नोंद घ्या. बाकी आम्ही बाहेर गेलेले कधी पण संध्याकाळी येऊ शकतो त्याचा काही विषय नाही. पण तुम्ही सकाळी लवकर येऊन सहकार्य करायचं आहे. जर तुम्हाला बॅड लाईट मध्ये फायनल सामना खेळायचा नसेल तर तुम्ही कृपया सकाळी 7 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणे गरजेचं आहे. उद्या होणारा पहिला सामना आहे मला स्पोर्ट्स आणि सह्याद्री फायटर्स.
आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथीसाठी घेऊन येत आहेत ते राहुल देवाडे, सॉरी संदीप देवाडे. परत एकदा दिशांन गोलंदाजी राहुल देवाडे यांची सलग 2 वाईड बॉल. प्रॅक्टिसला ते जबरदस्त अशी गोलंदाजी करतात, त्यामुळे त्यांना उत्कृष्ट अशी बोली लावून घेतलेली आहे ती आदर्श या संघाने. आणि सुंदर असा कमबॅक, निर्धाव चेंडू. परत एकदा सुंदर असा मारलेला फटका, पण सुरेश मोरे यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड, त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज. राहुल देवाडे यांचा पुढचा चेंडू, त्याचा सामना करतील ते अनिल देवाडे. आणि सुंदर असा चेंडू काहीसा न समजलेला फलंदाजाला, आणि हा निर्धाव चेंडू. उत्तुंग असा मारलेला फटका, आणि त्यावर बघूया फलंदाज किती धावा घेतात ते, आणि 2 धावा. सोडला काय भाऊ. पुढचा चेंडू, परत एकदा रिक्त दिशेने वाईड पद्धतीचा चेंडू. सुंदर असं अपील. परत एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुरेश मोरे यांच्याकडून. परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी. थोडस गटार यष्टरक्षण करत आहेत ते जाणीमानी प्लेयर वैभव बोरले, त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही, पण बाईस आहे का? एक काढली पण बाईस आहे का नाही? 22 की 1 मिनिट. 4 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल मराठा या संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 46. अजून या इनिंगची 2 षटके शिल्लक. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत ते भाऊ बोरले, त्यांचा सामना करतील अनिल देवाडे. सुंदर असा चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने फटकळलेला चेंडू, त्यावर तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण. एक युवा खेळाडू अत्तर्व चावळे यांच्याकडून. परत एकदा सुंदर असा चेंडू, त्यावर एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज. चांगली गोलंदाजी करताना भाऊ बोरले.
आणि हा उंच असा पटकावलेला चेंडू आणि एक प्रेक्षकामधून चांगला प्रयत्न केला होता, त्यासाठी परत एकदा चांगला कमबॅक करताना भाऊ बोरवले अतिशय हाय व्होल्टेज अशी ग्रुप मधील लढत. परत एकदा उंच पटकवलेला चेंडू आणि त्यावर बघूया स्कोर 4 रन पूर्ण कर लिया. या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा सामना करतील ते अनिल देवाळे. परत एकदा चांगला पद्धतीचा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 58. 2 गडी बाद 58. अनिल देवाळे जी की आपला भला मोठा गोटा सांभाळत न चुकता इथे दररोज प्रॅक्टिस साठी ग्राउंडवर उपस्थित असतात. त्यांचे बहुमूल्य असे योगदान 20 चेंडूत 44 धावा काढून खेळत आहेत ते अनिल देवाळे. आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी वैभव बोरले यांच्याकडून. या इनिंगचे शेवटचे षटक डिसिजन द्यायला सांगा ना इकडे. अंपायर वाईट चेंडू आणि बाईचे एक धाव. ठीक आहे, पुढचा चेंडू आणि परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट पद्धतीचा हा चेंडू. अतिशय हाय व्होल्टेज लढत आहे ग्रुपमध्ये टॉप होण्यासाठी. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि चौकार आणि देवाळ यांच्या बॅटमधून. अतिशय रंगतदार अशी लढत आहे, कारण का या सामन्यातून कळणार आहे की ए ग्रुप मध्ये कोण टॉप मध्ये राहून 2 चान्स घेऊ शकतात, त्यासाठीची ही लढत आहे. असा हा रंगतदार सामना इथे होत आहे. बोरल्याने अजून एकही बॉल काउंट झाला नाही तरी 10 रन्स बहाल केलेले आहेत विरोधी संघाला. 50 झाला अनिल देवाळे. परत एकदा उंच असा मारलेला फटका आणि त्यावर बघूया किती धावा घेतात.
तर 50-52 झाला म्हणजे परत एकदा दिशेने गोलंदाजी करताना वैभव गोडले त्यांनी आतापर्यंत फक्त त्यांचा एकच बॉल झालेला आणि 13 धावा बाद केलेल्या आहेत. कृपया चांगल्या लय पकडावी लागेल त्यांना. जर विरोधी संघाला मोठ्या धाव संख्येपासून रोखायचं असेल तर त्यांना चांगली लय पकडणे गरजेचं आहे. आणि तुंगासा मारलेला फटका आणि त्यावर 2 धावा. परत एकदा लेगचा दिशेने सोडवण्याचा प्रयत्न आणि त्यावर बघूया 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज आणि धाव संख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 74 75 2 गडी बाद 75. काय माहिती कसं दूधला काय नाही. 3 अजूनही या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. परत एकदा लेगच्या दिशेने आणि हा षटकार आणि धाव संख्या झालेली ते 81. 2 गडी बाद 81. जर आपल्या ग्रुपमध्ये टॉप मध्ये राहायचं असेल तर दोन्ही संघासाठी हा अतिशय महत्वाचा असा सामना आहे, जेणेकरून त्यांना सेमीफायनल मध्ये 2 क्वालिफायरचे राऊंड खेळता येतील. त्यासाठीचा हा महत्वाचा सामना. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी वैभव गोडले एक नावाजलेले बॉलर. त्यांच्याकडून आम्हालाच काय त्यांच्या संघाला पण अशी अपेक्षा नसेल पण अशी दिशाहीन गोलंदाजी करता येते. परत एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू निर्धाव. अरे काय रे चढाव काय आणि त्यावेळी धाव पूर्ण करायच्या अगोदरच डगआउट गेलेले आहे. जेवढे 64 सगळ्या षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल मराठा संघाची धावसंख्या झाली आहे ती 84. 2 गडी बाद 84 आणि युवा जर्सी टर्स या संघाला 36 चेंडू हा सामना जिंकण्यासाठी 85 धावांची गरज आहे. अतिशय चुरशीचा आणि महत्वाचा हा सामना. जवळपास 14च्या धावगती सरासरीने त्या धावा बनवायच्या युवा जर्सी टर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया सुरेश मोरे आपला अनुभव काय पणाला लावतात ते हा मॅच जिंकण्यासाठी. त्यांचा बहुमोल असा सल्ला हा महत्वाचा आहे संघाला. 36 चेंडूत 85 धावांची गरज आणि
रॉयल मराठा संघाने ते गेलेले आपले प्लेयर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरवायचे आहेत. किती मारला त्याला? तीनच खेळ एकटेच खेळ आहे. 64 आणि 3 67 आणि अतिरिक्त सगळे एक्स्ट्रा फर्स्ट बॅट आता खरं दिसत आणि एक्स्ट्रा 17. आणि या मॅचचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर रॉयल मराठा संघाने जे नोंद घ्यायची आहे तुमच्या धावा झालेल्या 84 त्यापैकी फक्त दीपक देवाडे यांनी 3 धावा पटकवलेल्या आहेत. त्यानंतर सगळा स्कोर आहे तो अनिल देवाडे मारलेला आहे. अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग अनिल देवाडे यांच्याकडून. आणि ते नाही तुझ्या इथं 17 धावा च्या स्वरूपात त्यांना बहाल झालेला आहे. ही लास्ट ओव्हर आहे ते मी अपडेट केलेलं आहे. त्यामुळे वन मॅन आर्मी म्हणतात ते पण बसून नाही त्यांनी इथं कामगिरी करून आपल्या संघाला अरे ते नाही झालं तुला माहित नाही. आणि 5 वर 8 होता इथे बरोबर आहे. आता नेक्स्ट 6 वर ना. आता दीपक कसा काय लागतोय वैभव बोरले यांच्या समोर दीपकला टाक सायकला नसेल दीपक 22 मध्ये गेलाय खांद्यावर एक मोठी जबाबदारी त्यांनी जे शतकात दिली ते आपल्या बॅटने करून करायचं आहे. खांद्याने वरती कप्तानाने लादलेले आहे. बघूया काय करतात ते. आणि वाईट आहे तो वैभव बोरले आणि भाऊ बोरले ही ओपनिंग मैदानात व्हाईट प्लस 1 करून व्हाईट मध्ये 22 पण येतो. हा व्हाईट प्लस 1 बरोबर आहे. काय इथं चेंज कर इथं चेंज कर. नाही बरोबर आहे ना. आता पुढे होईल 6 नो बॉल. नो बॉलला 6 आहे का तो? 6 मारला नो ओके ओके. चौका गेला नाही चालत होता. चौका होता का 6 होता? 6 तो तिकडं मारला त्याने. तो पण घेतला 2 रन. त्याच्यानंतर तरच शेवटला बॅट लाईनचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी 2 रन. जराशी दक्षता घेऊन कृपया अंपायर जरासं लवकरामध्ये मैदानातून आम्ही गेलो नाही जरासं लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅट लाईनचा इथे 2 अडचण येईल असं दिसत आहे. त्यामुळे मी इकडे काय ते करायला माझ्या लक्षात 0 आणि आता आणि 2 रन. युवादार शिटारच्या संघाची मैदानामध्ये उतरलेली जोडी भाऊ बोरले आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते वैभव बोरले आहेत. पण त्यांना आता वैभव सूर्यवंशी व्हायला लागेल. हा सामना जर आपल्या संघाला जिंकून द्यायचा असेल तर आमच्या एकेकाळी शामराव पाटील आमच्या लेजेंड संघासाठी जसे कामगिरी करत होते तसे वैभव बोरले यांना करावे लागेल. शामराव मोरे पाटील एक खतरनाक बॅट्समन बॉलर होते. त्यांचं आता मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आणि पहिला चेंडू संदीप देवाडे आपले वैयक्तिक पहिले संघासाठी पहिली षटक घेऊन येत आहेत ते संदीप देवाडे त्यांचा सामना करत आहेत ते भाऊ बोरले. त्याने लेगच्या दिशेने आपला पहिला चेंडू पटकावून 2 धावा घेतलेले आहेत. चालू आहे त्यानंतर दुसरा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि उत्तुंग असा फटका मारलेला भाऊ बोरले आणि त्यावर त्यांनी
2 धावा घेतलेले आहेत. इकडे खेळा झालं. या षटकातील पुढचा चेंडू त्यांचा सामना करतील ते भाऊ बोरले. परत एकदा उत्तुंग असा फटकावण्याचा प्रयत्न आणि परत एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत फलंदाज. आणि ही खरोखरच अतिशय महत्वाची अशी लढत आपल्या ग्रुपमध्ये टॉप होण्याची संधी आहे. जो कोणी हा सामना जिंकेल त्या संघाला या ग्रुपमध्ये टॉप होण्याची संधी मिळेल. सुंदर असा फटका भाऊ बोरले यांचा, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. त्यावर फक्त 1 धाव घेण्यात यशस्वी. या पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते वैभव बोरले. परत एकदा त्यांना कदाचित त्यांनी ते चांगलंच मनावर घेतलेलं आहे की त्यांना वैभव सूर्यवंशी सारखी आपली भूमिका पार पाडायची आहे. फक्त आपलं बोरले आडनाव आहे, फक्त त्यांनी जरासं थोडा वेळ विसरायचा आहे या सामन्यासाठी. आणि सुंदर असा चौकार लगवलेला आहे तो वैभव बोरले यांनी पहिल्या चेंडूवरती. या षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील वैभव. परत एकदा फटका लागवण्याचा प्रयत्न, पण लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, त्यावर 1 धाव. आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 12. अनिल देवाड्यांना लवकर करा. अनिल देवाडे यांनी जरासं लवकर समोरच्या संघाला सहकार्य करायचं आहे, जेणेकरून त्यांना बॅड लाईटचा त्रास होऊ नये. कारण आपण एक कमिटी मेंबर्स आहात आणि आपल्याला माहित आहे घोटणावरती किती वाजता अंधार होतोय, काय होतोय, भाव दिसत नाही. तुम्ही लवकर घरासाठी पळून जाता. नावच नाही गाडीच नाही गेलं. त्यानंतर वैयक्तिक पहिल्यावर संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत ते संदीप यादव. त्यांचा सामना करतील वैभव बोरले. आणि फटका लागवण्याचा प्रयत्न, पण सोन्या यांची चांगली फिल्डिंग, त्यावर 1 धाव. त्यानंतरचा पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते भाऊ बोरले. सुंदर असा टोललेला चेंडू आणि त्यावर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्या फलंदाजांनी. या पुढचा चेंडू पुढे कोण नाही. सुंदर असा फटका आणि चौकार. लांबच्या वरून चौकार. अतिशय जबाबदारीने फलंदाजी करताना भाऊ बोरले. धावसंख्या झाली ती 19. परत एकदा लेगच्या दिशेने जोडलेला उत्तम फटका आणि त्यावर बघूया, आणि त्यावर परत एकदा 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते भाऊ बोरले.
आपल्या ए ग्रुप मध्ये टॉप राहायचे असेल तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणे अगदी लाख मोलाचे आहे. त्या षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते भाऊ बोलले. पुढचा चेंडू परत एकदा फटका लावण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न भाऊ यांचा निर्धाव असा चेंडू. धाव संख्या झाली ती 23 आणि उत्तुंग असा मारलेला फटका आणि त्यावर बघूया सुंदर असा षटकार भाऊ बोरले यांच्या बॅटमधून. आणि पॉवर प्लेच्या या 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 29 बिनबाद 29. 24 चेंडू 56 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी युवा आदर्श हिटर्स या संघाला. आणि आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत ते पीपीएल साठी अहोरात्र मेहनत आणि प्रॅक्टिस करणारे एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू अनिल देवाळे. त्यांचा हा पहिला चेंडू त्याचा सामना करतील ते वैभव बोरुले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 29. त्यांना 14.5 रन रेट पाहिजे त्या धावगतीने चालत आहेत. परत एकदा त्यांनी पहिला चेंडू हा वाईटच्या दिशेने टाकलेला आहे. पहिले त्यांनी दोन्ही बाजूला 2 लिंबू टाकलेले. आता बघूया काय करायला करतात ते. आणि परत एकदा हा वाईट चेंडू सुंदर असं कमबॅक केलेलं आहे. तुम्ही चेंडू वाईट टाकल्यानंतर अनिल देवाळे यांनी थोडीशी लय पकडलेली आहे. बॉलमध्ये अनिल बॉल बॉलची पेटिंग होऊन आतमध्ये IPL आहे त्या दिवशी तिथून टाकून नका. 2 महिन्याचा बॉल आहेत महागडे बॉल आहेत. आणि उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चांगला कमबॅक केलेला आणि देवाळे यांनी वैभव बोरले यांची विकेट काढून. आणि यानंतर
Ini lagi ada. पिंट्या Kayak suka deh dia. प्लेयर जुना आहे प्लेयर बाबा हे पाणी घेऊन पाणी येऊन आतमध्ये. पाणी येऊन नका आतमध्ये. ती जाते की त्यांच्या टीम मध्ये कशा पैसा वसूल करायला याचे काम करून आमच्यात काय कधी नाही कोण कोण वर जाईल काय सांगते तुमचं जग चालते बावीस चेंडू 53 धावांची गरज आहे. त्यानंतर नवीन फलंदाज आलेले ते धडाकेबाज एक हार्ड हिटर राजकुमार दळवी. आणि सुंदर अशा यॉर्करलँड चेंडूवर 3 बॉल केलेला आहे ते राजकुमार दळवी यांना आणि दळवी यांनी त्यानंतर फलंदाजी साधत ते ओंकार मेंडोले. उद्या सकाळी 7 वाजता मल्हार स्पोर्ट्स आणि सह्याद्री फायटर्स यांच्यामध्ये सकाळी 7 वाजता सामना होणार आहे. तरी दोन्ही संघातील खेळाडूंनी इथे उपस्थित राहायचे आहे. त्यानंतर लीग मधला दुसरा सामना हार्बर ब्लास्टर आणि आर फायटर्स आणि तिसरा सामना एनडी फाउंडेशन आणि देव स्पोर्ट्स या संघादरम्यान होईल. हॅट्रिक बॉल हॅट्रिक रोखली परत एकदा सुंदर असा चेंडू 20 चेंडू 53 धावांची गरज आहे. हलणार आहे का कुंभली आहे ना कुंभली करतो सेम झाली सकाळी 7 वाजता माझे कुठे आपण आता त्याची डेअरी सांगून या. सकाळी 7 वाजता आपला सामना आहे. सामना टाकून तो टॅम्पोमध्ये काय चालणार नाही. ऊन आपला ती चौथी मॅच पण नाही झाली माझी. एक सुंदर सेटअप वांदच झालं. अठरा चेंडू 52 धावांची गरज आहे. दोन ओव्हरला बाहेर सुंदर असा पटकवलेला चेंडू एक धाव. वैयक्तिक दुसरे संघासाठी 34 षटक घेऊन येते संदीप देवाडे. त्यांचा सामना करतील ते भाऊ गोरले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पडीन मी तिकडे परत एकदा दिशा गोलंदाजी आणि वाईड. नो बॉल 3 हिट.
नो बॉल फ्री आहे आणि चांगली गोलंदाजी करताना संदीप देवाडे फ्रीचा चेंडू त्याने निर्धाव टाकले आहे 15 चेंडू एकोणपन्नास धावांची गरज सुंदर असा पटकवलेला चेंडू एकदा 14 चेंडू 48 धावांची गरज आहे सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने आणि हा चौका भाऊ मोरले यांच्या बॅटमधून जरा बोल परत एकदा उत्तुंग समाजला फटका आणि त्यावर बघूया किती धावा घेतात ते त्यावर एक धाव 12 चेंडू 43 धावांची गरज प्रत्येक बॉलवर जर चौका मारला तर देऊ शकतात आता सामना जिंकून देत असेल किंवा आदर्श संघाला तर संघाचे कप्तान भाऊ बोरले यांना 12 पैकी 7 चेंडू राखीव मारत असतील आणि चांगला असा चेंडू त्यावर फलंदाज त्यानंतर फलंदाजी सेट आहे ते संजय मोरबाळे अनिल लागत आहे की सचिन आणि यांच्यासाठी विशेष ऑफर पांडू जाधव इथे दाखवत आहे त्यांनी कुठलेही बकरं उचलायचे मॅच जिंकली त्याला पैसे द्यायचे त्याला परत सुंदर असा करला चेंडू बकऱ्यामुळे त्यांना जोर चढलेला आहे दिसतोय यानंतर नवीन फलंदाज एक अनुभवी फलंदाज जे बळ्यांना आपल्या फलंदाजीने तंग करत होते असे फलंदाज सुरेश मोरे किती अनिल पुन्हा हॅट्रिक बॉल आहे त्यांचा त्याने हॅट्रिक घेतली तर त्यांना ते आता बकऱ्याच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे हॅट्रिक घेतली तर त्यामुळे त्यांनी या संधीचा लाभ उठवायचा आहे पांडू जाधव यांनी त्यांना ती ऑफर दिलेली आहे डिस्काउंटवर त्यांना एक बकरे त्यांनी दिले जाईल बाबा इकडे अंडा पडला
10 चेंडू 43 धावांच्या गरज. त्यांचा विनंती आहे, बॅटचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे आपण सामना सुरुवात करायची आहे. परत एकदा तिकडे कपात चेंडू टाकताना आणि दिवाळी वाईट चेंडू अजूनही हॅट्रिक बॉल, हॅट्रिक घेऊ शकतात. आणि एक नावाजलेले फलंदाज त्यांना हॅट्रिक पासून रोखले आहे ते सुरेश मोरे यांनी. ते त्या काळी भल्यावाल्या गोलंदाजांचा घाम पडत होते असे सुरेश मोरे. उत्तुंग असा फटका आणि तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण, त्यावर एकदा चेंडू सुरेश मोरे यांना. एक बॉल बाकी आहे का? बॉल कॉम्प्लेक्स एक बाकी आहे, एक. त्यामुळे शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. एक बॉल. एक बाकी आहे. कशाला हे करायला यार? 2 विकेट आणि एक सिंगल आणि आणि विचारायलाच माईकवर सांगू काय तुझं तुला? हे नाही रे बाबा. अरे हे फायनल तर व्हायला नको रे काय गोष्टी. कारण थोडे सेमी फायनलला रेस्ट मागतो, तुला माहिती आहे ना. तू असं फास्ट खेळू शकत नाही. तुम्हालाच बॅड लाईट म्हणजे काय, मला काय फरक पडत नाही. 8 ला नंतर 10 ला चालू करतो मी विनरी. अरे बाबा. आणि सुंदर अशी गोलंदाजी गरीबात. धावा किती झाल्या? 6 चेंडू 40 धावांची गरज. 6 चेंडू 40 धावांची गरज आहे. अरे माझे कुठे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर पांडू जाधव आहे. काय तुला सांगतो, तुम्ही जेवढं लेट करशील तेवढं पुढच्या सामन्यात लेट होणार. त्या दिवसात तेवढं अजून लीगचं 3 सामने एक्स्ट्रा झाला, 2 वेळा. आणि तुम्हाला सांग, सेमी फायनलला रेस्ट मागतात, फायनलला रेस्ट मागतात. तू कुठली देणार आणि तेवढं सामना पार होणार का? तूच बघ. ह्याच्यात 3 सामना राहिलेच होते. न खेळण्यासारखा कुठला सामना राहिला. प्रत्येकाला खेळायला असा विषय. आम्ही सुद्धा देव स्पोर्ट्सला बाय देऊ शकत नाही, डायरेक्ट वर जाणार असा विषय. तर द्याव बाय जगात पोचतील ही अशी पण क्वालिफाय आहे. कसं काय त्यांनी जर मॅच काढली तर त्यांचे काय बघतो काय सांगतो. तेच सांगाल तू बाजूला जाणार, बाजूला की हिंदी बाजूला जाणार नाही म्हणून सांगायला शक्यतो आमच्यात कोण जिंकल तो डायरेक्ट फायनल सेमी फायनल. काय झालं आता बोलतोय 2 रन ना. 2 की 1 कोण खेळालता? उत्तुंग असा मारलेला फटका आणि त्यावर 4 धावा. 4 चेंडू 33 धावांची गरज. कुठून बाजूला हो. सुंदर अशी गोलंदाजी यांच्याकडून. 3 चेंडू 33 धावांची गरज आहे. परत एकदा लेगच्या दिशेने टोललेला चेंडू आणि त्यावर 4 धावा.
दोन चेंडूत 29 धावा. तुझ्याच मागे लागला जातोय. मागच्या मॅचला मुलीच मागतो. मागच्या मॅच आणि पॉईंटच्या दिशेने फटकवलेला चेंडू आणि त्यावर एक धाव आणि स्ट्राईक घेतलेले होते राहुल देवार यांनी. चेंडू 28 धावांची गरज आणि पहिले नाही नाही उखडायचा असतो. आउट नाही उखडायचा आहे. अरे या अरे उखडायचा आहे. पायाने पडलाय ते. आउट नाही पायाने लागलाय पहिले. एक रन दे तू एक रन दे की मी कशी देऊ एक रन दे.